शेतकऱ्यांचे वारंवार भांडणं होतात शेतबांधाहून आणि ह्या ज्या भांडणं झाल्यानंतरनं कोणाचा याच्यामध्ये मर्डर होतो तर पोलीस स्टेशनला काहींना चक्रा हाणावं लागतात आणि भावकीचे सकट तेवढे भांडणं होते. मात्र प्रशासन याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. बीड जिल्ह्यामध्ये अनेक अशा घटना होतात की प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही. मोठी घटना घडल्यानंतरनं त्याचा मोठा सोशल मीडियावर गाजावाजा होतो, मग कुठंतरी सरकार जागा होतं आणि कुठंतरी मग कारवाई होती. पण जर हे भावकीचे भांडणं जर थांबायचे असेल, बांधावरचे जर भांडणं थांबवायची जर असतील तर याच्यासाठी प्रशासनाने मोजणी करणं खूप गरजेचं असं आहे. गावठाणपासून तर महाराष्ट्र मोजायची एका शेतकऱ्याची मागणी आहे. तो शेतकरी बसलेला आहे. तो शेतकरी आज जवळपास किती 2 ते 3 वेळा उपोषण केलं. मात्र बीड जिल्ह्याचं प्रशासन याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर हे त्यांचं गाव आहे चोबालिमगाव म्हणून बीड जिल्ह्यातलं. तर हे गाव आहे, त्या गावाच्या टाकीवर हा व्यक्ती बसलेला आहे. तर फक्त आणि फक्त शेतकऱ्याची भांडणं होऊ नये, शेतकऱ्याला कुठं त्रास होऊ नये, पण मात्र प्रशासन याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. माझ्यासोबत गिरे म्हणून आहेत उपोषण करते, ते चक्क इथं बसलेले आहेत. आपण त्यांनाच विचारणार आहेत नेमकी कशी काय नेमकी प्रशासन म्हणतंय काय नाही. तुमचं नाव सांगा संपूर्ण. माझं नाव कांतीलाल मोहन गिरे. बर, मी त्या भांडण्या संदर्भात पाठीमागे उपोषण केलं, पण आजचं उपोषण आपले अतिवृष्टी झाली, त्या पुरामध्ये पाणी गेलं, त्या गावामध्ये ऊस काढण्यासाठी रस्ताच नाही राहिलेला. 500 ते 600 मीटर रस्ता वाहून गेलेला आहे. तो रस्ता तात्काळ व्हावा त्याच्यासाठी बसलोय. आणि सांडा जे फुटलेला आहे ते सांड्याची दुरुस्ती व्हावा, पाटबंधारे विभागाकडे ही पाठपुरावा करून सुद्धा 1-1.5 महिन्यापासून करतो, पण तरी त्यांनी दखल नाही घेतली. त्याच्यामुळे मी उपोषणाला बसलेलो आहे. आणि विद्युत पुरवठा हा प्रत्येक विहिरीवर पाहिजे ना, तो केलाच नाही. ते शेतकऱ्यांनाच खर्च करावा लागतो. त्यावेळेस त्यांना पोल बिल तारा देतात. हे म्हणतात आमच्याकडे शिल्लकच नाही, आणि शिल्लक नाही म्हणतात, आणि शेतकऱ्याला आणायला शिल्लक भेटतात दुसरीकडे. त्यावेळेस शिल्लक काय आहेत, मग यांच्याकडे शिल्लक का नाही आहेत, हा एक प्रश्न मोठा आहे. त्याच्यासाठी सध्या मी हे उपोषण करतोय. आणि जे तुम्ही आत्ता म्हणला ते पूर्ण बांधायची व्हायला पाहिजे. आता तशा गावातले आमचे 2 अर्ज ऑलरेडी भूमी अभिलेखकडे आहेत, पण त्याच्यावर काही तोडगाच काढत नाहीत ते अजून म्हणते त्या दोन्ही शेतकऱ्यांना मिटवायला पाहिजे. अरे जे रेकॉर्डले आहे ते काढा ना तुम्ही, हे माझं त्यांना म्हणणे. त्याच्यावर मी नक्कीच पुढे हे मी महाराष्ट्राच्या ह्याच्यात फिरणार आहे, त्यावेळेस मी हे चर्चेत नक्कीच हे प्रश्न मांडणार आहे. आणि आता सध्या माझ्या गावचा प्रश्न हा मोठा आहे, त्याच्यामुळे हे केंद्रित मी सध्या इथं केलेलं आहे. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे सुद्धा गेला होता, तुम्ही जे मोजणीसाठी त्या बाबतीत काय झालं, पुढे काय झालं? नाही, त्याच्यावर मी जाऊन आलो अधिवेशनाचे. त्यावेळेस काल चालू होता, त्यावेळेस मला काही भेटून दिलं नाही त्यांनी, पण निवेदन वगैरे मी ऑफिसमध्ये त्यांच्या देऊन आलेलो आहे. त्यांनी सांगितलं होतं होईल आता काय फक्त नवीन पेपरला मी वाचतो फक्त 7 दिवसात रस्त्याची मागणी केल्यानंतर 7 दिवसात रस्ता होईल म्हणून, पण असं काही कुठं मला प्रत्यक्षात दिसलं नाही. आमची तर एका महिलेने टाकलेले, ती जवळजवळ 1 वर्षापासून जाते त्या रस्त्यासाठी, पण तिचं काही अजून रस्त्याचं काम झालेलं नाही आहे. तर ते पण 7 दिवसाचं म्हणजे काय फक्त पेपर केलंय का काय केलं हेच कळत नाही. मला एक सांगा, आता हे टाकीवर तुम्ही या अगोदर सुद्धा तुम्ही मंदिरामध्ये उपोषण वगैरे केलं, टाकीची संकल्पना कशी आली तुमच्या डोक्यामध्ये टाकीवरच करावं म्हणून? टाकी संकल्प असे आले मला, हे टाकीचं पूर्ण मला दिसलंय, पाणी लोक पितात त्या टाकीतलं, कसं आहे काय हे. आणि आता वर आल्यावर गावातले लोक मला म्हणायला लागले त्या टाकीची लाईफ संपली. लाईफ संपलेली ना. पाठीमागे तुमच्या पाठीमागे बघितलं तर हे पार तुटलेलं काय पिलर वगैरे पार हे झाले, पार टाकीचे काही कटाडे वगैरे गेले. मग 1 कटाडे गेलेत, मग ते इथं बोर्ड लावायला पाहिजे ना, ग्रामपंचायतनी म्हणा किंवा तहसीलदारनी म्हणा, यांनी पाणी पुरवठा विभागाने म्हणा, हे टाकीची लाईफ संपली म्हणून हे बोर्ड लावायला पाहिजे. हा काही बोर्ड नाही, त्याच्यामुळे काय समजूनच नाही आलं मला ते. ही टाकी किती जुनी असेल काय? हे माझ्या अंदाजाने ज्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर पहिली टाकी आपल्या आष्टी तालुक्यात बीड जिल्ह्यात म्हणलं तरी पहिली टाकी असेल चोबालिमगाव मध्ये. शासनाचा कुणी प्रतिनिधी, कुणी प्रशासनाचं कुणी काय? पण नाही, मंडळ अधिकारी आले ते आणि तलाठी साहेब आले, 2 फक्त वरती येऊन गेलेत. त्याच्यानंतर बाकीच्यांचे याचे महावितरणचे म्हणजे ते बी त्यांनी फोन नाही केले. दुसरे एक आपले संपादक आले त्यांच्या मार्फत त्यांचा फोन झालाय फक्त, बाकी काय अजून काय झालं नाही. पाटबंधारे विभागाचं एक फोन झालेला आहे, त्यांचं नाव मला वाटतं काहीतरी हाडोळे सर म्हणून आहे, त्यांनी. तुमचे गाव जर बघितलं तर तलाव खाली आहे. 2 महिन्यापूर्वी महापूर आला होता. ह्या पुरामध्ये तुमच्या जे काही शेताचं भरपूर काही नुकसान झालं आणि काही गावामध्ये पाणी पण शिरलं होतं. तुमचा रस्ताही सुद्धा वाहून गेलेला. आता आम्हाला यायचं जरी म्हणलं, अतिशय रस्ता वाहून गेलेला आहे, बळच काट कसरती करून यावं लागतं. याच्या बाबतीत काही शासनाकडे तुम्ही पाठपुरावा वगैरे चांगलं काही केलंय काय? हो, 1.5 महिन्यापासून पाठपुरावा करतो. त्यांनी दखल न घेतल्यामुळे तिथं उपोषणाला बसावं लागलं आपल्याला. आणि ह्याच
तळ्याची कडी नदी म्हणून आलेली, त्याची पिचिंग सुद्धा आतून अजून झालेली नाही हो. हे नशीब चांगले जनतेचं, शेतकऱ्यांचं. नाही ते हे तरी मधून कधी फुटू शकतो हे पण सांगता येत नाही, कारण मधली पिचिंगच राहिलेली आहे त्या तलावाची. कारण ज्यावेळेस 2000 मध्ये तलाव भरला त्यावेळेस पहिल्याच पावसात भरला, जून महिन्यातच पाणी पडलं पाहिजे त्यावेळेस, आणि त्यावेळेस हा सांडा फुटलेला आहे. अर्धा तो फुटला ते तसंच ठेवलं, त्यांनी पूर्णच केलं नाही. पण ह्यावेळेस अतिवृष्टीमुळे हे सांड्याचं पाणी पूर्ण निम्म्या गावात होतं, अख्खं निम्म गाव त्या पाण्यात होतं. हीच जर रात्रीची वेळ असती तर कमीत कमी 50-50-100 लोकांना, आम्हाला मायबापांना गमावं लागलं असतं. पण दुर्दैवाने दिवसाचं पाणी आल्यामुळं आम्ही वाचू शकलो समजा. शासनाने काही जे वाहून गेलं जे काही क्षेत्र होतं किंवा काय, त्याच्यासाठी काही शासनाकडून काही निधी वगैरे शेतकऱ्यांना काही भेटला याच्याबद्दल काही माहिती का तुम्हाला? हो, पडले 2000, 3000, 4000, 5000, पण 2 आणि 3,000 रुपये मध्ये काय होणार? काय होणार आहे? हो, शेतकऱ्याचं तेच तुम्ही म्हणतो. बरोबर कमीत नुकसान कमी झालं, मी तर काय होणार 2,000 एक एकरला कमीत कमी 5 लाख रुपये खर्च येणार. एक एकरला, हेक्टरला नाही, एकरला. त्यांनी काही हेक्टरी काढले होते 27-28,000 रुपये ते हा, ते होऊ शकत नाही ना. कसं होणार? त्यांनी करून दाखवावं एवढ्यात होतं म्हणून जमीन. ज्या माणसांनी काढले नाही यांनी येऊन करून दाखवा एवढ्यात ही जमीन होती म्हणून. कशी होईल? होऊच शकत नाही. तुम्हाला सांगा, माती ज्यावेळेस आणायची, एखादा डंपर म्हणा, ट्रॅक्टर म्हणा, ते आणायचं म्हणलं 4000 रुपये निसतं एक ट्रिपचे पैसे होतात भरण्याचे. मग हे 28 आणि 30,000 होते, होणारी गोष्ट आहे का? नाही होऊ शकत. जर असेल, होणारे असेल तर तुम्ही स्वतः करून द्या ना. फक्त तुम्ही पैसेच देऊ नका, करून द्या ते काम पूर्ण. काय मटेरियल लागेल ना, हाय पहिली लेवल जी होती ना तेवढीच करून द्या, ह्याच्यापेक्षा जास्त काहीच करू नका. पैसा नको, काहीच नव्हतं शेतकऱ्याला, काय लागतो पैसा. आपल्या बीड जिल्ह्याचे खरं तर पालकमंत्री अजितदादा आहेत, यांच्याकडे काय तुम्ही पाहिजे पाठपुरावा काय केला का यांच्याकडे? नाही, त्यांच्याकडे फक्त आम्ही पेपर मार्फत, म्हणजे तहसीलदार मार्फत सगळ्यांना द्यावा म्हणून. पण पालकमंत्री मला कधी दिसलेच नाही, त्यांच्याकडे जाण्याची वेळ आली नाही. फक्त एकदा बीडला कुठंतरी आले ते, फक्त त्यावेळेस मी पेपरला ऐकून. प्रत्यक्ष ते ज्यावेळेस यांना निवेदन करतो त्यावेळेस माहिती सुद्धा पडत नाही समजा पालकमंत्री कधी येणार. 2 वर्षापासून बीड जिल्हा अतिशय भयंकर गाजतोय. याच्यामध्ये संतोष देशमुख असेल, आपल्या आष्टी तालुक्यामध्ये काय गुन्हेगारी असेल, ही बीड जिल्ह्यात तुम्हाला असं वाटतं का संपन्न म्हणून काय असं वाटतं का तुम्हाला? फार चर्चा आहे बीड जिल्ह्यामध्ये, फार गुन्हेगारी. आज जर आपण जर समजा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर गेलो तर फार असं आपल्याकडे वेगळं पद्धतीमध्ये बघितलं जातं. याच्या बाबतीत काय वाटतं? नाही, सो हे बीड जिल्ह्याची खरंच दहशतवादी प्रमाणात खूप वाढलेली आहे. हे कुठंतरी थांबली पाहिजे. थांबणं हे गरजेचं आहे. हे दहशतवादी करतं कोण? फक्त सत्तेचे माज आहेत हेच लोक करतात. सर्वसामान्य माणूस दहशतीला करीत नाही. आज सर्व बीड जिल्ह्यातला समाज दहशतीच्या खाली जगतो. म्हणजे फक्त याला जबाबदार फक्त राजकीय लोक, राजकीय लोक जबाबदार म्हणायचे, बाकी कोणी जबाबदार नाही. आणि त्याचं प्रशासन जे आहे ह्याच्यावरचं, हे सुद्धा त्या लोकांना दबतात. त्याच्यामुळे ते पण त्या दबावाखाली काम करतात, असं माझं स्पष्ट मत आहे. आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यामधली दहशत, गुन्हेगारी हे काही ना काही चर्चेने तोंडवर वगैरे काढते. आत्ताच एक गाडीची तोडफोड वगैरे झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये, त्याची काही बातमी समोर येते. पण ही बीड जिल्ह्यामध्ये दहशत कधी संपणार आहे? आणि इथालचा सर्वसामान्य जो आहे तो कसा व्यवस्थित जगणार आहे का नाही, त्याला इथालचे जे वेदना आहेत हे सांगणार तरी कोणाला? इथल्या लोकप्रतिनिधीला वगैरे बीड जिल्ह्यातल्या, हे यांच्याकडं फार दुर्लक्ष आहे. जे बीड जिल्ह्यामध्ये विकास व्हायला पाहिजे ते मात्र दुर्लक्षच आहे असं म्हणायची गरज आहे. याचं कारण आहे, इथालच्या ना हॉस्पिटल व्यवस्थित आहे, ना रस्ते व्यवस्थित आहेत. सर्वसामान्याला लागतं काय? तुमचं वीज, शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता, शेतमालाला भाव, हे मात्र पाहिजे. पण बीड जिल्ह्यात तसं काही नाही आहे. चला भेटूया पुढल्या ब्लॉकमध्ये. धन्यवाद.